नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे तुमचा MPSC MES 2025चा अभ्यास? तर मित्रांनो, ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात त्या व्हिडिओकडे आपण सुरू करूया. जास्त वेळ तुमचा घेणार नाही. साधारण फॅक्टर्स फक्त समजावून घ्या की कट ऑफ लावायच्या आधी काय फॅक्टर्स कन्सिडर केलेत. असं या ठिकाणी अजम केलेलं आहे. अजून म्हणजे थोडासा ॲनालिसिस करून 500 ते 550 स्टुडंट्स हे राज्यसेवा करणारे या ठिकाणी आहेत, जे सिव्हिल आहेत पण राज्यसेवा का जनरल एक्झाम्सची तयारी करणारे आहेत असं कन्सिडर केलेलं आहे. कास्टवाईज सांगणं मित्रांनो फार अवघड आहे, त्यामुळे मी त्याच्यावरती ह्या व्हिडिओमध्ये जास्त भाष्य करणार नाही. काही क्वेश्चन जे आहेत ते 3 ते 4 किंवा 2 किंवा 3 असे हॅश पण होणार आहेत, जे MPSCची आतापर्यंतची हिस्ट्री आहे. साधारण गुगल फॉर्म किती आले तर 837 इतके गुगल फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो. आणि 2 कॅटेगरी आहे, कारण सर्वांना पहिला आतुरता आहे की गुड न्यूज सर काय आहे. तर गुड न्यूज आहे की नाही सध्या याच्यामध्ये मी स्वतः डायलेमामध्ये आहे, कारण जे काय सोर्सेस आहेत ते स्वतः डिसिजन देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची या ठिकाणी आन्सर्स येत आहेत. त्यामुळं साधारण 2 केसेस मी पकडलेले आहेत, जे मी 2023ला देखील केलं होतं की 430 जागा असतील तर किती कट ऑफ लागेल आणि मिनिमम ज्या ॲड पडलेली तेवढे असतील तर किती लागेल. यावेळी पण मी तसंच केलं आहे. 114च राहिल्या तर कट ऑफ साधारण ओपन जनरलचा किती असू शकतो आणि 250 झाल्या म्हणजे 250 प्लस ज्या काय वाढतील AE to PWच्या, पण त्या वाढतील किंवा नाही ह्याच्याबद्दल अजून शाश्वती मला जे मिळालेल्या सोर्सेसमधून नाही आहे. त्यामुळं एकतर जागा मागणीपत्र जाणार आहे हे फिक्स आहे किंवा मागणीपत्र गेलेलं आहे हे फिक्स आहे, फक्त ते 25 साठी का 26 साठी याच्याबद्दल सध्या मी भाष्य करू शकत नाही. त्यामुळं मी आज 2-4 दिवस वेट करत होतो की काहीतरी कन्फर्मेशन येईल, पण अजून काय माझ्याकडे कन्फर्मेशन नाही. त्यामुळे कुठली चुकीची माहिती किंवा कुणाला मिसगाईड करण्याचा याच्यामध्ये हेतू नाही. राहिला प्रश्न कट ऑफचा, तर 837 आलेल्या गुगल फॉर्माने केलेल्या ॲनालिसिसवरनं कट ऑफ जो मला सांगायचा आहे ओपन जनरलसाठी मित्रांनो, जो कट ऑफ राहील असं 114 जागा जर असतील तर 78 to 83. येस, तुम्ही बरोबर ऐकला, 78 to 83 साधारण ह्या रेंजमध्ये, ह्या 5 मार्काच्या रेंजमध्ये कुठं राहील असं माझं पर्सनल ओपिनियन आफ्टर स्टडिंग ऑल दिस थिंग्स आहे. त्यानंतर ओपन जनरलचा जर 114 प्लस साधारण अजून 140-150 जागा वाढ झाल्या, अंदाजे आपण पकडू की 250 प्लस जागा राहिल्या तर 63 ते 71 या रेंजमध्ये या ठिकाणी स्कोर येणार आहे असं मला या ठिकाणी वाटते. मागच्या वर्षी 2023ला 50 कट ऑफ होता, त्यावेळी 495 जागा होत्या आणि प्रीचा जर बघितला तर त्यावेळी 45 जागा आणि 99.5 कट ऑफ होता. आणि हे सगळं ॲनालिसिस करून, एक प्रोबॅबिलिटी ॲनालिसिस करून मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. जेवढे पण आत्तापर्यंत कट ऑफ सांगितले त्यातल्या त्यात जेवढे ॲक्युरेसीकडे नेता येईल तेवढं नेलेलं आहे आणि ह्यावेळी पण ॲक्युरेट यावेत अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. साधारण ओपन फिमेलचा जर विचार केला 114 जागाला तर तो साधारण 65 ते 70 ह्या घरामध्ये या ठिकाणी येऊ शकतो असं पर्सनली मला वाटतं. थोडंसं अजून 72 ते 73 जाईल, पण 65 ते 70 ही रेंज माझी अपेक्षित आहे. ओपन फिमेलच्या बाबतीत 250 जागा प्लस म्हटलं तर अपेक्षित जो आहे तो अंदाजे 55 ते 56-57 ह्या रेंजमध्ये कुठेतरी येऊ शकतो. ओके, तर बाकीचे कास्टवाईज जे आहेत त्यांनी या मार्कावरनं साधारण आपलं ॲनालिसिस करायचं आहे. स्पेशली एक कास्ट आहे SC, त्याच्यामध्ये ह्यावेळी जागा जास्त आहेत, त्यामुळे त्याचा थोडासा कट ऑफ अजून थोडासा खाली खेचला जाईल असं मला वाटतंय. पण मित्रांनो एवढंच लक्षात ठेवा, हा शेवटचं जे वाक्य आहे ते म्हणजे 26च्या डेट 26चं सगळं तुम्हाला डोळ्यासमोर आहे. लगेच मेन्स झाली की प्री मेमध्ये आहे, लगेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मेन्स आहे 2026ची. त्यामुळं हा अभ्यास करायचं की नाही हे डिसिजन तुम्हाला घ्यावं लागेल आणि स्ट्रॉंगली घ्यावं लागेल की यस मी अभ्यास करणार आहे. जरी फेल्युअर आलं तर 26साठी जोरदार तयारी करत आहे, कारण 26ची तयारी आपली आत्ताच होत आहे. अशा पद्धतीचा पॉझिटिव्ह थॉट तुम्हाला घ्यावं लागेल आणि अभ्यास करावा लागेल. मग ते तुम्ही क्लास लावून करा, सेल्फ स्टडीनं करा किंवा कसं असेल तसं करा, मेंटरशिप घेऊन करा, पण तुम्ही हे करा असं मला या ठिकाणी वाटते. दुसरं आहे की नाही सर मला डिस्क्रिप्टिव्ह इंटरेस्टेड नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्टिव्ह गप सोडायचं आहे आणि छानपैकी JEEची एक्झाम ज्या आहेत भविष्यातल्या प्लॅन त्याची तयारी करायची आहे. त्यामुळे चंचलता मोडमध्ये राहू नका, डायलेमामध्ये राहू नका, स्ट्रॉंग व्हा, निर्णय घ्या आणि काम करा. हातात शेवटी दुसरं काय समोर नसेल तर तुम्हाला प्लॅन ठरवावा लागेल आणि तो एक्झिक्यूट करावा लागेल. आणि ज्यांना विद्यासागरची ड्रीम चेजर्स बॅच लावायची असेल
तर ती जस्ट सुरू झालेली आहे. सर्वे सब्जेक्ट सुरू आहे. थोड्या दिवसात सॉम सारखा स्ट्रक्चर सब्जेक्ट आपण सुरू करणार आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी अकॅडमीला संपर्क करू शकता. नंबर आहे 77410008 आणि 333.